तर जय शिवराय मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये जे प्रॉब्लेम आहे त्यांच्याबद्दल काही डिस्कस करणार आहे आणि ते तुमचे प्रॉब्लेम दूर होतील. दूर कसे होतील ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण माहिती मिळणार आहे. व्हिडिओ पूर्ण पाहणं पडेल तरच तुम्हाला समजणार आहे. कारण की तुम्ही काय करता माहिती आहे, जेव्हा फॉर्म भरता त्या फॉर्ममध्ये काही प्रॉब्लेम येतात. कारण की तुम्ही स्वतःच्या मोबाईलमध्ये भरता आणि स्वतःच्या मोबाईलमध्ये ते प्रॉब्लेम येत आहेत. ते प्रॉब्लेम काय आहेत आणि कसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात आणि तुम्हाला जो फॉर्म आहे तो कधी सबमिट करायचा कधी भरायचा आहे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम तुम्हाला नाही येतील. आणि तुम्हाला जे फोटो अपलोड करायची प्रोसेस सांगतो त्याच्यामध्ये काय होते, फोटो नॉट सपोर्ट इमेज असं काहीतरी दाखवतं आणि तुमचा फोटो जो होतो तुमचं इमेज असतं ते तुम्ही अपलोड करू शकत नाही. तो प्रॉब्लेम कसा असतो आणि त्यामध्ये तुम्हाला काय फेस करावं लागतं आणि तुम्हाला सर्व फॉर्म तर भरला पण तुमचं काय होते, तो जो तुमचा फॉर्म आहे तो सबमिट नाही होत. त्या सबमिट होण्यासाठी तुम्हाला काय प्रोसेस करावी लागेल आणि तुम्ही कसा जो फॉर्म आहे तो कंप्लीट करू शकता यामध्ये पूर्ण डिस्कस करणार. सर्वात पहिले आपल्याला काय करणार आहे, चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. कारण की सबस्क्राईब करणं ऑफकोर्स फ्री आहे आणि मी जे व्हिडिओ होतो तुम्हाला नॉलेजेबल व्हिडिओ असतो. कारण की तुमच्या कामाचे आणि तुम्हाला काय होतं, जे माझी लाडकी बहीण माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचा फॉर्म तुम्ही सबमिट करू शकता आणि कन्फर्म करू शकता. कारण की मी जे तुम्हाला काही अटी आणि टिप्स देणार आहे त्या टिप्स तुम्ही फॉलो करायचा आहे. फॉलो केल्यानंतर तुमचा फॉर्म जो आहे तो मी गॅरंटी देतो स्वतः की, कारण की तुम्ही तो फॉर्म भरू शकता आणि तुम्हाला फॉर्म कसा भरायचा कसं नाही ती जर माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देतो मी. ती तुम्हाला काय करणं, जॉईन करणं आहे. त्याच्यावर तुम्हाला काही बी योजना येतात ते कुठल्याही कंपनीची योजना, सॉरी कुठली सरकारी योजना कंपनीची नाही, तर काय होऊ शकतं तुम्ही त्या योजनेचा लाभ घेऊ शकता. आणि ती कुठलीही योजना शेतकऱ्यांसाठी असो किंवा शेळी पालनासाठी असो किंवा म्हशी पालनासाठी असो, कुठलीही योजना असो आणि सर्वात पहिले तुम्ही घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला करणं जे मी व्हॉट्सअप ग्रुप द्याल त्याला तुम्ही फॉलो करणार आणि फॉलो केल्यानंतर तुम्हाला काय होणार आहे माहिती का, तिथे सर्व इम्पॉर्टंट चीजमध्ये सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला त्या सर्वात पहिली माहिती तुम्हाला मिळणार आहे. कारण की माहिती का मिळणार आहे, कारण की मी तो व्हॉट्सअप ग्रुप असा बनवलेला आहे त्यामध्ये तुम्हाला सर्व काही ज्या जो प्रॉब्लेम येत आहे त्या प्रॉब्लेमचा फेस तुम्हाला करावं नाही लागणार. कारण की तो ग्रुप तुमच्यासाठी बनवलेला आहे. तर मित्रांनो, सर्वात पहिले मी सांगत आहे की तुम्हाला जो प्रॉब्लेम येत आहे इमेज नॉट सपोर्ट, तर मित्रांनो तुमचा इमेज त्याच्यावर सपोर्ट नाही. सर्वात पहिले काय करायचं, जो तुमचा मोबाईल असतो त्याच्यामध्ये तुम्ही काय करता, कधी केव्हा फोटो जो काढता तो ब्लर काढता, तो तेव्हा त्याच्यामध्ये ॲड नाही होत. एक नंबरचं सांगितलं मी तुम्हाला. आणि तो एक नंबरमध्ये तुम्हाला 4 ते 5 टिप्स सांगणार आहे. यामध्ये जर तुमचा फोटो होत नसेल तर तुम्ही ट्राय करू शकता. तो ब्लर काढला असेल किंवा तो फोटो क्लिअर नाही काढला, तो फोटो क्लिअर काढायचा. क्लिअर काढल्यानंतर तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, जो फोटो तुम्ही काढलेला आहे तो कुठं अपलोड करायचा त्याच्यामध्ये ट्राय करून पाहिजे, व्यवस्थित काढायचा. मोबाईल असा सरळ पकडायचा, तसा सरळ मोबाईल पकडल्यानंतर फोटो काढल्यानंतर तुम्हाला काय त्याच्यामध्ये अपलोड करून पाहिजे. नाही होत असेल तर काय करायचं, सर्वात पहिली माहिती आहे का, तुम्ही फोटो काढलेला तो पाहायचा व्यवस्थित आहे का नाही, हे त्याच्यामध्ये काही नाव दिसते, फोटो दिसते का नाही दिसत नसेल त्याचं दूध काय करा, मी घरातल्या कोणाच्या मोबाईल म्हणून ट्राय करायचा. चांगला फोटो काढा एकदम व्यवस्थित आणि एकदम म्हणजे लोकांना पण दिसला पाहिजे आणि ॲपला पण समजला पाहिजे. ते नाव की व्यवस्थित दिसले पाहिजे तेव्हा ॲड होऊ शकतं ना. तर नंबर 2 ची गोष्ट अशी आहे मित्रांनो, जो बी तुम्ही फोटो काढलेला आहे त्याची साईज चेक करा. सर्वात पहिले साईज काय होतं माहिती आहे का, तुम्ही सर्वात पहिले फोटो साईज बघू शकता. साईज तिथं काय करू शकता, जर याच्यामध्ये अपलोड नाही होत तर काय करू शकता, फोटोमध्ये जाऊन करू शकता, एडिटमध्ये जाऊन ती साईज कमी करू शकता किंवा क्रॉप करून थोडा लहान करू शकता, तिथे अपलोड करू शकता. नंबर 2 आणि नंबर 3 काय होतं माहिती आहे का, जर तुमचं जे ॲप्स आहे ते अपडेट आलं असेल सर्वात चेक करायचं, प्ले स्टोरवर जायचं. प्ले स्टोर तुम्हाला माहिती आहे, प्ले स्टोरवर तुम्ही डाउनलोड केलं असेल त्याच्यामध्ये जायचं. कारण की काय करू शकता माहिती आहे, त्याच्यामध्ये गेल्यानंतर अपडेट करायचं. त्याच्यामध्ये अपडेट खूप येत आहेत आणि अपडेट एका दिवसाला 2 दिवसाला अपडेट येत आहे. ते तुम्हाला काय करायचं, अपडेट करायचं. अपडेट केल्यानंतर तुम्हाला काय होतं, ते ॲपची जे ॲप्स ते रन करायला लागतं फास्ट. म्हणजे तुम्हाला माहिती त्याच्यामध्ये काही फास्ट मुवमेंट होतात, त्याच्यामध्ये काही बदल होतात, तर तुम्ही काय होतात त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येतात, ते अपडेट करून पाहायचं. जर अपडेट आलं असेल तर मित्रांनो ते केल्यानंतर काय करा, ॲप्सला क्लिक करायचं आहे. ॲप्सला क्लिक केल्यानंतर जेव्हा तुमच्या मोबाईलमध्ये ॲप्स असते ते त्याला क्लिक करायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येईल. तिथं काय जायचं माहिती आहे, नोटिफिकेशनचं ऑप्शन मिळणार आहे. ते तुम्हाला काय करणं आहे, तुम्हाला सर्वात पहिले ऑन करणं आहे. ते ऑन केल्यानंतर म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, परमिशन द्यायची. सर्वात पहिले ॲपला परमिशन देऊन द्या, सर्व परमिशन द्यायचे. फोटो अपलोड, गॅलरी अपलोड, त्याच्यामध्ये काय होतं तुमचे गॅलरी अपलोडचे फोटो काय होतात त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे काय करता माहिती आहे का, तिथं जे प्रॉब्लेम येतात तुम्हाला ते येतात तुम्हाला परमिशन म्हणजे त्यामध्ये परमिशन अलाव करायचं, सर्व परमिशन द्यायची आणि त्याच्यामध्ये फोटो अपलोड करून पाहिजे. ते बी नाही होत तर नंबर 4 मी 5 जे 4-5 टिप्स सांगितले आहेत. आता नंबर लास्ट टिप्स सर्वात महत्त्वाची आहे. कारण की तुम्ही काय करता म्हणजे जेव्हा फोटो काढता तो फोटो तुम्हाला काय करायचा आहे, त्या ॲप्समध्ये अपलोड न होण्याचं कारण एकच आहे, तुम्हाला अशा वेळेस फोटो अपलोड करायचा आहे ज्या व्यवस्थित म्हणजे पाहू शकता तुम्हाला मला 8 वाजेपर्यंत, सकाळी 8 ते संध्याकाळी 7 ते 8 पर्यंत काय होतं, ते ॲप्सवर सर्वात फास्ट काम चालतात. त्यानिमित्त सर्व्हर डाऊन असते, ॲपचे प्रॉब्लेम असतात, ते प्रॉब्लेम तुम्हाला फेस करावे लागतात. त्यानिमित्त मी तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला फोटो अपलोड करणं असेल का किंवा त्याच्यामध्ये कुठल्याही ॲप्समध्ये प्रॉब्लेम येते, ॲपचा प्रॉब्लेम असतो, तो कुठल्या सर्वचा बग असतो. त्यानिमित्त काय होतं, माझं सरकारी काम फास्ट चालतं आणि तुम्हाला माझं एकच ॲप्सवर सर्व लोक काम करतात. तर तुम्हाला काय करायचं, ते ॲपपासून दूर म्हणजे काय करायचं, ते ॲपपासून तुम्हाला सर्वात पहिले
रात्रीच्या वेळी 8, 10, 12 किंवा रात्री 1 वाजता किंवा 2 वाजता बी अपलोड करू शकता किंवा सकाळी 5 वाजता म्हणा 4 वाजता ट्राय करायचा आहे. तुमचा फोटो 100% गॅरंटी सोबत मी सांगतो की तुमचा फोटो अपलोड होणार, त्याच्यामध्ये तुम्हाला कुठलीही प्रॉब्लेम नाही येणार आहे आणि तुम्हाला प्रॉब्लेमची फेस करावं नाही लागेल. कारण की जे ॲप्स आहेत ते रात्री फास्ट चालतं आणि त्यामध्ये सर्वात जास्त लोक काम नाही करत, केव्हा नाही करत माहिती आहे का, 8 नंतर काम करत नाही, 7 नंतर करत नाही किंवा 7 नंतर बी ट्राय करू शकता. पण 10 ते 12 ते 1 तुम्ही काय करू शकता, इथे ॲप सर्वात फास्ट चालतं आणि स्वतः मी फॉर्म भरलेला आहे. माझा फॉर्म एका सेकंदावर मी काय होतं त्याच्यामध्ये सबमिट झालेला आहे. तुम्हाला तसंच करायचं आहे. तुम्हाला रात्रीच्या वेळेस काय करू शकता, तुम्ही तो फॉर्म भरू शकता. रात्रीच्या वेळेस भरल्यानंतर तुम्हाला कुठल्याही बगचा प्रॉब्लेम नाही, कुठला मला सपोर्ट बी नाही दाखवणार, नेटवर्क प्रॉब्लेम नाही दाखवणार. कारण की ते ॲप्स सर्वात जास्त रन करतो आणि चालतं केव्हा, रात्रीच्या वेळेस. कारण की माहिती आहे तुम्हाला सर्वात जास्त लोक काम बंद ठेवतात आणि सरकारी ॲप्स हे सर्वात फास्ट चालतं दिवसा तुम्हाला फॉर्म नाही भरायचा आहे. मी तुम्हाला बार सांगतो. त्याने मी तुम्हाला काय करायचं, जे मी तुम्हाला टिप्स दिली त्या टिप्ससाठी सबस्क्राईब जरूर करा. कारण की असे इंटरेस्टिंग व्हिडिओ आमच्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, एक कमेंट करायची आहे, तुम्ही कुठं राहता आणि तुम्हाला काय प्रॉब्लेम आलेले आहेत ॲप्समध्ये मला सांगायचा आहे. आणि तुमचे प्रॉब्लेम पाहून तुम्हाला रिप्लाय पण देणार आहे आणि तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन जरूर करायचा आहे. कारण की रिप्लाय दिल्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे की त्यामध्ये काय प्रॉब्लेम येत आहे आणि तुमचा रिप्लाय म्हणजे तुमचा एक जरी मला कमेंट आली तर त्याच्यावर मी व्हिडिओ बनवण्याची कोशिश करतो. तुम्हाला सांगतो एकाची कमेंट म्हणजे 10 व्हिडिओ त्याच्यावर येतील गॅरंटी सोबत, मी तुम्हाला सांगतो. तर भेटूया मित्रांनो नेक्स्ट पार्टमध्ये. अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट पार्ट. जय हिंद, वंदे मातरम, जय शिवराय.